बॅटर बघा 50+ ची खेळाडू आहेत लीगच्या फॉर्मॅटने आपण खेळतो आणि ऑप्शनच्या माध्यमातून प्रत्येक विभागामधले प्रत्येक तालुक्यामधले प्रत्येक शहरामध्ये खेळाडू विभागले गेलेत. घाई नहीं करने का, पहले पूछने. समोर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आलाय. शॉर्ट बॉल ऑफ साईडला फटका खेळला का डीप कव्हर मध्ये खेळाडू आहे. पंकज चेंडूला फील्ड करते. चेंडूला फील्ड केले जाईल फेकी केली जाईल एक सिंगल धाव फलक एक वेळ श्रीगणेश झाला. इलियास 11 बोलसुरी असेल चांगली सुरुवात म्हणावी लागेल ऍज अ कॅप्टन मिस्टर हरिकेश मेयर बॅटिंग करता चांगली बॅटिंग केली आणि तब्बल 30 धावा त्यांनी बनवल्या. 14 चेंडू फेस केल्या होत्या. प्रथम इनिंग आणि नॉट आउट इनिंग साकारली आहे म्हणजे राजकुमार तांबरे या फलंदाजांनी 34 धावा त्यांनी लगावले. चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली होती पहिल्या इनिंग्स मध्ये. ऑफिसच्या बाहेर पॉईंट मध्ये खेळायचा प्रयत्न होता आणि एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू सुपर कव्हरला येईल. चेंडू फील्ड करे पंकज चेंडू फील्ड केला. यावेळेस कॉलिंग नाहीये गडबडी. लियाकतची कॉलिंग नव्हती आणि अमर पुढे साचवला. लक्ष केंद्रित असणं गरजेचं आणि लक्ष नव्हता. लक्ष दुर्लक्ष झालं आणि दुसरा गडी बाद झाला. धावच्या चर्मामध्ये अमर बॅक टू द आउट गॉन. बघा यावेळेस कॉलिंग नव्हती. कॉलिंग मध्ये गडबडी होती. कॉलिंग गडबडीच्या माध्यमातून फलंदाज बाद झाला. लियाकतचा कॉल नव्हता असं पुढे ससवले आणि लियाकत थोडा शेवटचा कॉल दिला. आपण जेव्हा जेव्हा दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धावतात 30 शब्द त्यांच्या मुखामधून येणं गरजेचं आहे. येस नो वेट चल थांब नाही. जेव्हा जेव्हा 30 शब्द तुमच्या मुखावर उच्चारले जाते तेव्हा तेव्हा ते तुमच्या फक्त धावा लगावते विकेट सुद्धा वाचवले. यावेळेस कुठलीच कॉलिंग नव्हती. थोडीशी घाई आणि गडबड लक्ष दुर्लक्ष होता आणि फलंदाज अमर बाद झाला. त्याने एक चेंडू फेस केलाय. एक धावा म्हणून तो बाद झाला. 3 चेंडू खेळ संपला गेला. 3 चेंडू धावा दाखवा दोन गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल आसिफ मुछाले. आसिफ मुछाले असा एक खेळाडू राहिलाय स्वतःचा खेळाडू परंतु निलेश पाटील संघासाठी ओरम क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात खेळला. टीटीएस संघासाठी अंडरम क्रिकेट अजूनही तो येतोय आणि अंडरम क्रिकेटचा बादशाह म्हणून त्याला टॅग दिला गेला पालघर तालुक्यामध्ये. आजही तो जेव्हा मैदानामध्ये उतरतो बॅट घेऊन तर प्रत्येक मोठमोठ्या अंडरम गोलंदाजी थरकाप होते. अशा तो फलंदाज आज 50+ मध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला. वन साइडला फटका सुरेख खेळला. डीप मध्ये खेळाडू आलाय. कॅच कुशलच्या माध्यमातून कमरेवर हात ठेवून नक्कीच पाहत राहिले परंतु कॅच ऑफ आफ्टरनून असं म्हणावं लागेल. पक्षासारखा उडत राहिला कुशल. कॅच टिपलाय. रिप्ले मध्ये पाहण्यासारखा शिरा झील ज्या प्रकारे फटका चौघाला खेळाडू नक्कीच त्याचा बॉन्डरवर होता जेव्हा तो पुढे आला खाली व्हायला झेल आणि वेगाने धावत असताना झेल टिपला कठीण असता परंतु काय आय कॉर्डिनेशन राहिला. सुरेख झेल टिपला. अप्रतिम झेल म्हणावा लागेल कुशलच्या माध्यमातून. मोठा माथा गळायला लागलाय. आसिफ मुछाले बॅक टू द गाव 2 अंकामध्ये तिसरा गडी बाद झाला. इलियास 11 बोलसुऱ्या संघाचा. गोविंदराव निकनेमॅन नाचत सुद्धा राहिला तो झेल टिपल्यानंतर. सुरेख चला बॅटर नवीन येतील 5 क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये योगेश. परंतु गोविंदाचं कौतुक करावं लागेल का झेल टिपला. बघा आसिफ सुद्धा असं वाटलं की झेल होईल परंतु जेव्हा त्याने झेल टिपला आसिफ सुद्धा पाहत राहिला आणि सुरेख झेल टिपला. टीचर आहे ना शिक्षक आहे ना.
बघू शकाल यावेळेस 3 गडी बाद झाले, 4 खेळांचा खेळ संपला गेला, मात्र 2 धावात अपकावर आमच्याकडून हिमांशु आहेत दोन लेखकाची भूमिका पार पडत असताना. त्याचबरोबर अक्षय मोरे, ओमसे स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन ऑपरेटर तसेच बंटी कुंभार कॅमेरामॅन. एका बाजूला पाहू शकाल सुरुवात करत आहेत. ऑनसाइडला फटका तसं खेळला गेला, फाईन लागला, चोरून ट्राव्हल झाला, मिथून पाक धरत आहोत, चेंडू आणण्याचा प्रयत्न केला, बाउंड्री जवळ पण चेंडू निघून जाईल. अजून चारपेट फाईन मध्ये चौकार, पहिला चौकार बॅटर योगेशच्या बॅटमधून. धावसंख्या इकडून पोहोचली गेली 6 अंकावर. आता बनवायचे 62, येणारी 31 चेंडू 62 धावांची गरज. धावा पाहिलं गेलं तर हिमांशु एवढे मोठे नाही, परंतु ते गडी बाद झाले तर 3 मुक्त फलंदाज कुठे ना कुठे इलियास इलेव्हन बोईसर या संघावर दबाव येणार आहे. तर इकडून हे विकेट्स अफोर्ड करणार नाही की आसिफ पोछाले सारखा मोठा बॅटर, इलियास पठाण सारखे एक अनुभवी खेळाडू, हे 2 खेळाडू खूप महत्वपूर्ण, परंतु खराब फॉलिंगच्या माध्यमातून अमर बाद झाला. शेवटच्या अंतिम चेंडू या षटकामध्ये ना बाकी आपल्या बाहेर चेंडू फक्त पंकज तिकडे आहे, चेंडूला फील्ड करते, ज्यावर चेंडूला फील्ड केला गेला, फेकी केली जाईल. एकेरीत आपण समाधान मानावं लागेल. बघा षटक क्रमांक पहिला संपला गेला, एका षटकाच्या समाप्तीनंतर मात्र 7 धावा धावपकावर 3 गडीच्या मोबदल्यामध्ये इलियास इलेव्हन बोईसर हा संघ बॅटिंग करत असताना बघा धावांचा 5 लाख करायचंय. आता बनवायचे तब्बल 12.20च्या सरफी प्रत्येक षटकामध्ये धावा बनावं लागतील. 61 धावा, येणारे चेंडू 30. 12.20. देखिए पहली ओवर का खेल समाप्त हुआ. पहली ओवर की समाप्ति के बाद रनों की अगर बात करें तो रन लगे इसको का मात्र 7 रन. देखिए रिक्वायर्ड रन की बात करें औसतन 12.20 की औसत रन बनाने प्रति ओवर. इसलिए गेंदबाजी के लिए आएंगे विश्वनाथ दवने. इस वक्त गेंदबाजी के लिए आएंगे हमारे मंच पर. जी खरत सर का आगमन होता हुआ पालघर डिस्ट्रिक्ट 46 के खजिनदार कैशियर, काफी बड़ी जिम्मेदारी होती है इनके कंधों पर. उनका इस वक्त आगमन होता हुआ. चला स्पीडअप करा. 27 मिनिटांमध्ये 5 षटक तुम्हाला परिपूर्ण करायचे. त्यानंतर 3 सामने खेळवायचे आपल्याला, हे लक्षात घ्या. कैप्टन हरिकृष्ण ध्यान में रखना है, 27 में आपको 5 विकेट समाप्त करने हैं. पहले गेंद इस वक्त ऑन साइड पर गेंद को खेला गया. देखिए पहला रन तेजी से पूरा किया जाएगा. वहां पर गोविंदा है, बढ़िया फील्डिंग मिस्टर कौशल गोविंदा द्वारा. देखिए गोविंदा की बात की जाए तो प्रोफेशनल टीचर्स है और मगर क्रिकेट के लिए खेलते हुए नजर आ रहे हैं. क्या बढ़िया फिटनेस रहा है उनका, जिससे भी गेंदों को फील्ड कर रहे हैं. काबिल तारीफ, एक बढ़िया कैच होने लगा है. यहाँ से बनाने स्टार्ट, आने वाले गेंदों 29. पहले ओवर बनाया था, बल्लेबाजी रिवर्स खेलने का लिया. कादरी ने गेंद को खेला जरूर, वहां पर शॉर्ट गली पॉइंट में खिलाड़ी थे. जब तक गेंद को फील्ड करते, न्याल थ्रो करते, 1 रन तेजी से बटोरा बल्लेबाजों ने. देखिए शॉट अच्छा था, फील्ड अच्छी थी, क्यों अच्छा था, मगर इतने खूबसूरत रनिंग बिटवीन द विकेट भी देखने को मिली. इस गेंद में बहुत कुछ देखने को मिला. फ्लाइटेड गेंद रही, रिवर्स खेला गया, अच्छी फील्डिंग निहाल द्वारा, अच्छा थ्रो, मगर उतना ही तेजी से दौड़ते हुए नजर आ मिला मिस्टर योगेश बैटर. स्ट्राइक पर रन लगे इसको कार करना. सीधे बल्ले से खेलने का प्रयास. मगर विश्वनाथ दवने, इनके पास काफी सालों का अनुभव है और जिस तरह से उंगलियों को घुमाते हैं गेंदों पर और गेंद उनकी उंगली पर नाचती हुई नजर आती है. हालांकि 55 प्लस एक खिलाड़ी, मगर क्या अनुभव है इस खिलाड़ी के पास, जिन्होंने पालघर का नाम पूरी भारत भर में किया. ऐसे ये गेंदबाज है फुल्की के जादूगर. बढ़िया गेंद, बढ़िया गेंद. वो गेंद हवा में गेंद लहराती हुई नजर आ रही. टिप्पा गिरने के बाद गेंद इस वक्त अंदर की ओर आई. डॉट बॉल
कीपर की बात की जाए, रुपेश के हाथों में गेंद जाकर समावेश होती। माइकल है विकेट के पीछे। फिर से एक बहुत बढ़िया गेंद लहराती हुई गेंद थी। देखिए लेदर गेंद को हमने देखा है हवा में लहराते, मगर टेनिस बॉल लहराने वाले गेंदबाज हम देख रहे हैं। क्या गेंदबाजी की जा रही है पवेलियन एंड से। बेहतरीन टिप पर बल्लेबाजों को बांध के रखा है। अभी तक गेंदें डाली इस ओवर में लगभग 5 गेंद में 4 रन खर्च किए गए, 4 सिंगल, 1 डॉट बॉल। रनों की अगर बात कर रन लगे स्कोर कार्ड पर 11 रन। दूसरा पावर प्ले का ओवर प्रगति पथ पर है। चुप है बेटू चुप। रात को सोने के अरे बच्चा हॉस्पिटल में एडमिट है मेरा। क्या हुआ? सीधे बल्ले से खेलने का प्रयास, शॉट में डॉक्टर खिलाड़ी जब तक गेंद को फील्ड करते दायरे के अंदर आकर एक सिंगल बटोरा गया। एक सिंगल के साथ स्कोर आगे चलता हुआ 2 ओवर का खेल हुआ है समाप्त। 2 ओवर की समाप्ति के बाद प्रति ओवर औसत रन बनाया गया 12 रन। आने वाली गेंदें होंगी 24 गेंदों बनाने अब तक 56 रनों का पीछा करना होगा इस मैच को जीतने के लिए। सर स्पीडअप करा बघा, जास्त पण कॉलिंग करणार नाही। 55 दर्शवायचं आहे। 27 27 मिनिटांमध्ये 5 षटकं परिपूर्ण करायची दक्षता घ्या, कारण की अजून आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत। ही दक्षता घ्यायची प्लीज। बघा 2 षटकांचा खेळ संपला गेला। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकाला लगावला गेला 12चा। स्पीडअप करा राजकुमार सर प्लीज। नहीं हारू हारू तो तू प्लेयरों को पढ़ना सीखना जरा। प्लेयरों को तिसरा षटक घेऊन येईल संघनायक फार एंडकडून, ज्याने पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली। तब्बल 2 गडी बाद केले होते। आपल्याला फटका पुढे केला खेळाडू आहे डीप मध्ये, आणि यावेळी टिपला खेळ संपला। योग्यचा खेळ अंकुश तिकडे होता आणि योगेश मैदानाच्या बाहेर। चौथा गडी बाद झाला 12 अंकावर। इलियास 11 ओलसेर या संघाचा पूर्णपणे दबावामध्ये संघ आहे, पूर्णपणे अडचणीमध्ये संघ आहे। बघा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रकाश बॅटिंग साठी आले 6व्या क्रमांकावर। कुठे कुठे पूर्णपणे दबाव होता। अंकुशने चांगला झेल टिपला, परंतु हरिकेश मेहरचं कौतुक करावं लागेल। काय गोलंदाजी केली आहे संघनायक हरिकेश हारू। 7 देऊन टाकले स्पेल मध्ये आणि 3 गडी त्यांनी बाद केलेत। 2 झेल 3 झेल मध्ये 1 धावच्या चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी राहिली हरिकेश मेहरची। एकही मोठा फटका नाही। बात 5व्या चेंडूत चौका ठोकला होता बॅटर योगेशने। फलंदाज आला प्रकाशला प्रकाश टाकावा लागेल, कारण की येणारे चेंडू असतील 23 मध्ये बनवायचे आहेत 56 धावा 56। स्लो चेंडू पायावर होता, ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता। तिकडे गोविंद आहे, चेंडूवर खूप वेगाने आले, त्याचा फंबल झाला, परत एकरी धावाने समाधान मानावं लागेल। धावसंख्या 1 ने पुढे सरसावली गेली। धावसंख्या 2 पोहोचेल धावफलकावर 13 धावा 13 13/4 ही स्थिती पाहतो आपण। ऑफ साइडला फटका खेळायचा प्रयत्न होतो, उंच गेलाय चेंडू, चेंडू खाली पंकज पोहोचतोय, प्रयत्न चांगले केले पंकजने, परंतु चेंडू निघून जात सीमारेषा पार। हा आलाय मास्टर कप बघितला चौकार 4 धावा। बघा प्रयत्न चांगले होते, सुपर कव्हरला होता, एक्स्ट्रा कव्हर येऊन झेल टिपण्याचा प्रयत्न केला
हाताला चेंडू नक्कीच लागला पंकजच्या पर्यंत चेंडू निर्मिला सीमारेषा पार 4 धावांसाठी धावपळक 17 धावांपर्यंत पोहोचेल 17 या अंकावर. बघा कुठे पुढे दबाव आहे बॅटिंग करणारा परंतु इकडून दबाव जो पांघरूनच धोकावा लागेल कसं बाजूला काढावा लागेल. 21 चेंडू 51 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ऑन साइडला फटका सुरेख लियाकत कादरी मधून पीडीपीएल 40+ मास्टर षटकार 6 धावा. बघा पहिला चौकारच्या खेळला गेला ऑफ साइडला त्यानंतर थोडासा वरती करण्याचा प्रयत्न होता हरिकोचा परंतु बॅटर लियाकतने तो चेंडूला रीड केला त्यानंतर तंत्रशुद्ध हा फटका फजल आणि षटकार आला. 6 पुढे 6 वेगळी 23 अंकावर 23 आता बनवायचे 45 येणारी चेंडू इनिंग्स मध्ये 20 मध्ये 45 ची गरज आहे. आपण बघा आजच्या दिवसामध्ये आपण प्रशांतजी आठवडे सुद्धा आवाज ऐकतोय आमच्या मायक्रोफोनवर. आपल्याच्या बाहेरचा फटका सुरेख खेळला दीपमध्ये पंकज आला यावेळेस करणार आहे चुकी आणि फलंदाज लियाकत कादरी मैदानाच्या बाहेर गडी क्रमांक 5वा बाद झालाय. धावा फटकावर 23 व 23 मध्ये 5वा आंगडा लगावला गेला इलियास 11 बोईसर या संघाला. लियाकतने 2 फटके सदर असं वाटलं की नक्कीच धावांना उंचाक आणेल परंतु अजून एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये तो बाद झाला. पंकज तिकडे होती चांगला झेल टिपला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राकेश बॅटिंग साठी आले. बंधन टीम मध्ये हो सुरुवातीला बंधन जेव्हा दिली ना क्रिकेट हे केली बंधन पालघर. बघा राकेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय बॅटिंग साठी तब्बल 7व्या क्रमांकावर. एक चौकारी षटकार आला त्यानंतर मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बाद झाले. बॅटर अभिषेका लियाकत कादरी थोडीशी घाई थोडीशी गडबड आणि फलंदाज बाद. ज्या प्रकारे अमर बाद झाला अमर थोडीशी घाईमध्ये तो बाद झाला. पहिलाच षटक मार्गस होता दुसरा चेंडू झाला होता एक गडी बाद झाली होती. इलियास पठाण त्याचं विकेट महत्वपूर्ण होतं. त्यावेळेस बॅटरला आपल्या बाहेर चेंडू घेण्याचा प्रयत्न होता. रिकेटचा पंताने व्हाईट बॉल नक्कीच घोषित केला. व्हाईट चेंडूमध्ये एक धाव नक्कीच आली. धावफलक 24 अंकावर पोहोचेल 24 24 धावा धावफलकावर अजूनही बनवायचे विजयासाठी 44 धावा 44. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निर्धावाला डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक संपले गेले 3 षटक समाप्तीनंतर 8च्या सरकारी 24 धावा येणारे 18 चेंडूने बनवायचे 44. सचिन बोल ना. सर्व 3 षटकांचा खेळ संपला गेला. इनिंग ब्रेक झाला. यानंतर त्या सामन्याचा विजेता संघ आणि पुढील जो सामना विजय झालाय त्यामधील सामना खेळला जाईल म्हणजेच आई जीवदानी 11 विराट या दोन्ही संघांमध्ये सामना असणार आहे.
लगेच टॉस असणार आहे आणि 10 मिनिटाचा ब्रेक. टॉस नंतर ब्रेक दिला जरी दक्षता घ्यायची. हा सामना संपला सर्व पहिला आपण टॉस करणार आहोत, त्यानंतर मॅन ऑफ द मॅच आणि त्यानंतर ब्रेक ही दक्षता आपण घ्यायची. 10 मिनिटाचा ब्रेक. प्रयत्न चांगले केले होते परंतु षटकार असणार, कारण की बाउंड्रीच्या बाहेर जाऊन प्रयत्न केले होते आणि षटकार आलाय. बॅटर पाहू शकत बॅटिंग साईड चांगला फटका सचवला गेला. प्रकाशच्या बॅटून चांगला फटका म्हणावा लागेल. दर्शक 6 ने पुढे 6 ते दर्शक 2 पोहोचेल. 30 अंकावर आता बनवायचे विजयासाठी तब्बल 38 तसं कानमत देत आहेत निहाल साठी. निहाल यांची गोष्ट इंजिन नंतर थोडंसं उभारले. 40+ क्रिकेट सज्ज झालेले आहेत. त्या उन्हामध्ये सूर्याच्या प्रकाशामध्ये पाहतो वंदे मातरम प्रणाली सुरेख अप्रतिम दर्जेदार या मैदानामध्ये दर्जेदार फायनल चेंडू धावसाला खेळला. डीप खेळाडू आहे, चेंडूवर आलाय. चेंडूला फील्ड करतील, फेकी केली आहे. जेव्हा चेंडूला फील्ड करून फेकी केली जाईल तब्बल 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. संख्या 2 ने पुढे 6 ते 32 आता बनवायचे विजयासाठी 36. 16 चेंडू 36. बघा सामना हळूहळू इथं रंगतदार होतो, कारण की 5 गडी बाद झालेत संघाचे. अजून एक ऑन साइडला स्वीट साऊंड स्थानिक बाबा चेंडूने गेला सफर आणि हा येतोय पायगड डिस्ट्रिक्ट मध्ये प्लस मास्टर कप षटकार 6 धावा. 38 धावा फकाल लगावे लागले. आता बनवायच्या विजयासाठी तब्बल 15 चेंडू 30 धावांची गरज आहे. बघा पहिल्या 3 मध्ये 14 धावा आल्या. बघा पहिले 2 षटक टाकले गोलंदाज हरिकेश मेहरने 1 षटक टाकले. विश्वनाथ दवणेला थांबवलं गेलं. हरिकेश मेहरने इंट्रोड्यूस केलं गेलं. आपल्या बाद चेंडू ऑन साइड पुढे आले सुरेश बेल कुशल गोविंदा अप्रतिम झेंड टिपला जो बॅटर हवी होते त्या बॅटरला केला जात आणि 6वा गडी बाद झाला. धावा दाखवावर आहेत आपण पाहू शकाल 38. बघू आपण 6वा गडी बाद झाल्यावर 30 धावा दाखवावर आता बनवायचे विजयासाठी तब्बल पाहू शकाल 14 चेंडू 30 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मुदस्सर बॅटिंग साठी येईल. मुदस्सर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले. बघा बॅटिंग जर पाहिले तर 7व्या 8व्या क्रमांकापर्यंत बॅटिंग आहे इलियास सलीम भोसले या संघाची. परंतु जे दबाव होता ना पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद, दुसऱ्या षटकामध्ये मात्र 5 धावा. तर 6व्या 3ऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर गडी बाद दबाव होते. दबाव कुठे कुठे संघाला पाठपुठे घेण्यासाठी कायम असते. परंतु लहानपणी उपयोगी पारी खेळलाय, थोडीशी घाई केली, 5 चेंडू फेस केले, 2 षटकार ठोकले बॅटर प्रकाश आणि बाद झाला 15 अंकावर. बघा अजून येणारे चेंडू असतील या इनिंग्स मध्ये तब्बल पाहू शकाल 14 मध्ये बनवायची 30 सामना होणार. सामना होण्याचा असा फेरबदल करतात फिल्डिंग मध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आत मुदस्सर राजकुमार पाहू शकाल. यांना माहिती आहे कशा प्रकारे क्रिकेट खेळला जाईल मुदस्सरच्या माध्यमातून. ऑफसाइडला एक खेळाडू नक्की सध्या केला गेला. डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे. शॉर्ट शॉटमॅन शॉर्ट फाईन लेग शॉर्ट मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये ठेवलं गेलं. डीप स्क्वेअर लेग मिड विकेट कॉर्नर लॉंग ऑन डीप मध्ये. पहिला चेंडू शटल खेळायचा प्रयत्न होता. डॉट बॉल नक्कीच आलाय. मुदस्सरच्या विरोधामध्ये येणारे 13 चेंडू बनवायचे 30. 13 मध्ये 30 ची गरज.
मैच जीते तो हरिकेश मैन ऑफ द मैच 4 विकेट दिले यावेळेस ऑफसाईडला फटका सुरेख केला उंच गेला राजकुमार त्यामुळे चेंडू खाली आले आणि यावेळेस पाहू शकाल प्रयत्न चांगले प्रयत्न नक्की झाला पाहिजे राजकुमार तामोरेसाठी 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या जाते तिसरा प्रयत्न केला जाईल का परंतु राजकुमार तामोरे सरांनी नक्कीच 4 धावा आपल्या संघासाठी वाचवले सुरेख प्रयत्न केले होते आणि आपण तिसरा सीझन पाहतो मागील 2 सीझन मध्ये अप्रतिम झेल टिपण्याचे कारणाने राजकुमार तामोरे सरांनी केलाय यावेळेस नक्की 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या येणारे चेंडू असतील अजूनही 12 मध्ये बनवायचे 28 प्रत्येक षटकामध्ये 14ची सरासरी गाठावी लागला सामना जिंकण्यासाठी बजाना गाना फिर इतना रोमांचक मैच चालू है इधर गाना बजाना बघा एक षटक टाकले गेले गोलंदाज निहाळच्या माध्यमातून थोडेसे महागडे ठरले त्यांनी तब्बल 16 धावा खर्च केला मोठा गडी बाद नक्कीच एक गडी बाद केलाय 2 षटक टाकले गोलंदाज मुकेश मेहर त्यांनी धावा खर्च केला तब्बल 19 3 गडी त्यांनी बाद केले 4 गडी बाद केले मुकेश मेहरने अजूनही येणारे 12 मध्ये बनवायचे विजयासाठी 28 ची गरज आहे 28 नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल किशोरला इंट्रोड्यूस केला जाईल फार कडून चला स्पीडअप करा जास्त वेळ घेऊ नका प्लीज अजूनही 3 कामं करवायची लक्षात घ्या किशोर दवणे नवीन गोलंदाज सज्ज होईल गोलंदाज मार्कवर फार एंड कडून द्यायला पाहिजे तरी प्रॉब्लेम आहे फुलटॉस बोलवता फटका तर फसलाय चेंडू खाली खेळाडू येईल आणि यावेळेस अंकुश करणार नाही चुकी फलंदाज बाद होतो राकेश मैदानाच्या बाहेर बघा गडी क्रमांक 5 झाला इकडे गडी 5 झालाय फुलटॉस चेंडू होता फुलटॉस चेंडूला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला पण तिकडे खेळाडू अंकुश सोडले गेले राकेशच्या माध्यमातून येणारे चेंडू असतील अजूनही 11 मध्ये बनवायचे विजयासाठी 28 यावेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साईडला प्रज्वल आलाय म्हणून त्याची ख्याती उच्चला बिलॉंग करणारा खेळाडू आमचे अध्यक्ष पाहू शकाल की वल्लदा पाटील खजिनदार प्रणय जिगर खजिनदार बोले शेख चांगली मेहनत घेत आहेत तसंच आमचे सदस्य उपाध्यक्ष उर्वी ऑनर रोजी पाटील यांच्या मुख्य व्यासपीठावर सामन्याचा आनंद घेत असताना वंदे मातरम परनाडीचा मैदान पाहतोय आदरणीय सन्माननीय स्वप्नील दादा घरक निरंजन दादा घरक आणि दीपेश जी संटू यांचा आपण मनापासून कौतुक करू आणि मनापासून धन्यवाद करू आमच्या कमिटीच्या माध्यमातून चांगला सपोर्ट राहील या स्पर्धेसाठी त्रिमूर्तीकडून फ्लाईटची बाहेरची कडे नक्कीच लगावली पाहू शकाल फ्रंटला थर्डमॅनला खेळाडू होते चेंडूला फुल करतायत एक सिंगल डाव दफळक एकने पुढे सहसावते दर्शकांबद्दल 1.40 माफ करा 41 धावा आता बनवायचे 27 10 चेंडू 27 धावांची गरज आहे 10 चेंडू 27 धावा कुठला संघ विजय होईल आणि आई जीवदानी 11 विरार या संघासमोर खेळण्यासाठी सज्ज होईल सुपर 6 मध्ये जाण्याची लढत या पुढील होणाऱ्या सामन्यामध्ये पाहायला भेटेल आपल्याला बघूया स्ट्राईकर आहे फलंदाज मिस्टर मुदस्सर पहिल्याच पण बनवला फटका त्यातून खेळला टीप मध्ये खेळाडू आपण चेंडू निघून जाईल पीडीपीएल 47 धावा दाखल लगावले गेले आता बनवायचे 21 धावा येणारे चेंडू 9
9 मध्ये 21 ची गरज आहे. 9 बॉल 21 रन्स टू विन असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आला. एका बाजू इलियास 11 बोलसर तर एका बाजू अचीवर स्पोर्ट्स. पहिलाच मन केला होता आपण सोबत बाहेर बॅटर निघून गेला होता. एक सिंगल धाव नक्कीच पाहू शकेल. बस झाला दुसरा प्रयत्न करते का मुदस्सर पाहू शकेल. प्रज्वल कधी पुढे कधी मुदस्सर पुढे लेग बायच्या मध्ये एक धाव आली आहे. फरक 1 नंबर सरसावले गेले. दर्शक बदल आपण कवर 48 आता बरोबरची 20 येणाऱ्या 8 मध्ये लीडची गरज. इम्कान भोईर आपण सुद्धा वेलकम असेल. परवाना त्यांचा सामना असणार आहे या स्पर्धेमध्ये. खूप अप्रतिम खेळाडू आणि त्यांची परभणी या स्पर्धेला पाहायला भेटणार आहे मागील 4 दिवस. फुलटा बॉल फटका सुरे करार चेंडूवर केला. प्रहार चेंडू मैदानाच्या बाहेर हा आलाय. नशिबात चौकार 4 धावा. धन्यवाद. 52 16 यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख प्रज्वल नावासह काम करतोय. या षटकाला नक्कीच चर्चा करण्यामध्ये भाग पाडलाय अचवा स्पोर्ट्स संघाला. पण खेळपट्टीवर कोणी मीटिंग करू नका. खेळपट्टीच्या बाहेर मीटिंग करायची आहे. बॅटरने खेळाडू खेळपट्टीवर मीटिंग करायची नाही कारण की खेळपट्टी खूप सुरेख बनवली गेली आहे आणि खूप मेहनत लागते खेळपट्टी बनवण्यासाठी. एखादा जर स्टड किंवा क्रिकेटवर खड्डा पडला तर नक्कीच त्रास होतो. कारण येणारे 3 दिवस आपल्याला क्रिकेट खेळवायचं परंतु स्वप्नलेलं घरात स्पेशल पिच करत आहेत. चांगलं विकेट त्यांच्या माध्यम प्रत्येक वेळेला बनवलं जातं. स्पीडअप करायचं प्लीज. 6 चेंडूने बनवायचे 10. 6 मध्ये 10 ची गरज आहे. काय सामना रंगलाय. एक वेळी असं वाटत होतं की पूर्णपणे संघ 6 बॉल 10 6 बोल 10 नया बोल जाकीर सर. सहा मध्ये 10 ची गरज आहे. बघा शेवटच्या अंतिम षटकामध्ये कुठला गोलंदाज सज्ज होईल. सर स्पीडअप करा. बघा जास्त वेळ स्पेंड करू नका. बॉलर कोण आहे बॉलर? धन्यवाद. आम्हाला जे चेंडू पुरवड आणून दिलेले प्रेक्षक आपला मनापासून धन्यवाद असेल. एका बाजूला अचीवर स्पोर्ट्स तर एका बाजूला इलियास 11 बोलसर असं पण सामना पाहतो. 6 मध्ये बनवायचे 10. 6 बॉल 10. 6 चेंडू 10 धावांची गरज. 6 गेले 10. त्यालाच 6 मध्ये 10 ची गरज आहे. गोलंदाज सज्ज होईल अंकुश. तुम्ही चांगले झेल टिपलेत या सामन्यामध्ये. त्याला नक्कीच बोलवलं गेलं परंतु स्ट्राईकवर मुदस्सर आहे. एक षटकाच्या मदतीने बॅटिंग करतो. 4 चेंडू 8 वर तर एका बाजूला पाहू शकाल प्रज्वल 3 चेंडू आणि 10 वर बॅटिंग करतोय. 11 वर एक सिंगलच्या माध्यमातून एक चौकारी षटकार. 6 मध्ये 10 ची गरज. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. थोडी शॉपिंग नक्कीच केली पण शॉट थर्मनला खेळाडू चेंडू फील्ड करतोय. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. पुढे ससावले गेले. फलकावर 59 धावा आता बनवायचे 9 येणारे चेंडू असेल 5 मध्ये 9 ची गरज आहे. पाच चेंडू 9 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी अजूनही हवी आहे इलियास 11 बोलसर या संघाला. पण तेवढे धाव डिफेंड करायचे ऑर स्पोर्ट्स या संघाला. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न लांबचा खेळाडू चेंडू पेट करतो. अंडर थ्रो केला तरी एक सिंगल धाव.
एक धाव खूप महत्वपूर्ण. सामना जर लेवल राहिला, सामना जर टाय झाला तर सुपर पाहू शकाल 4 मध्ये 8ची गरज आहे. इकडून जर एखादा चेंडू डॉट आला तर दबाव बॅटिंग करणाऱ्या संघावर, इकडून जर एखादा मोठा फटका आला तर दबाव गोलंदाजी करणाऱ्या संघावर. दबाव दोन्ही संघांवर असणार आहे, कारण की 4 मध्ये 8ची गरज आहे. शॉर्ट बॉल हुक केलाय. यावेळी डीपमध्ये खेळाडू आहे, पण चेंडू यावेळेस निघून जाईल. सीवर शपार हा आला दर्जेदार. पालघर डिस्ट्रिक्ट 40+ मास्टर 6 बॅट मधून काय षटकार आता जिंकला, पण चेंडू ठोकून दिलाय. 6 धावासाठी 3 चेंडूमध्ये 2 धावांची गरज. 3 चेंडू 2 धावांची गरज. काय सामन्याने रंग बदललाय. एकेका असं वाटलं होतं की इलियास 11 बोईसर संघ पूर्णपणे दबावामध्ये, परंतु इकडून दबाव हटवलाय. प्रज्वलने जे मागील सत्रामध्ये कारनामा केला तिकडून पूर्णपणे दबाव हटला गेला, परंतु मुद्देसर 2 चांगले फटके खेळले गेले. पूर्णपणे समीकरण बदललं गेलं. मागील शतकात 18 धावा जमा केल्या होत्या, आता बनवायचे 3 मध्ये 2. फुटावर बॉल अलग कार्पेट खेळला गेलाय. खेळाडू आहे चेंडूला फेकतो हरिकेश मेहर. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले जातात. 2 मध्ये 1ची गरज. बघा इकडून सामना एक तर इलियास 11 बोईसर संघ जिंकू शकतो, या तर सुपर ओव्हर होऊ शकतो. इलियास 11 बोईसर संघ इकडून सामना हरणार नाहीये, कारण की धावा समसमान झालेल्या आहेत. 67 धावा दाखवत्यावर. बघा इथे अशी राहिली की विश्वनाथ धोनीने पहिल्या षटक टाकला होता, धावा मात्र खर्च केले तर 5 थांबवलं गेलं. त्याला दुसऱ्या षटकामध्ये आणलं गेलं नाहीये. 2 षटक हरीशने टाकले, 1 षटक टाकलं नेहालने, त्याचा मागे ठरला 1 षटक टाकला किशोरने. तर शेवटच्या अंतिम षटकामध्ये विश्वनाथ सामने गोलंदाज होता, त्याला थांबवलं गेलं. या इनिंग्स मध्ये, या खेळामध्ये 5 गोलंदाज इंट्रोड्यूस केला गेला संघनायकाकडून. 2 मध्ये 1ची गरज. चला स्पीड अप करा. 5 दसत आहे. 2 मध्ये 1ची गरज आहे. 2 चेंडू 1 धावांची गरज. दोन चेंडू आणि 1 धावांची गरज आहे. 2 बॉल 1 स्ट्राईक प्रज्वल. हलक्या बॅटे फ्लिक केला आणि सिंगल धावाने सामना विजय झालाय. इलियास 11 बोईसर. बघा एके वेळी असं होतं की 4 गडी बाद होते, मात्र धावा होत्या. पाहू शकाल 24 धावा, परंतु तिकडून काय कमबॅक केला बॅटर्सने. लहान लहान इनिंग साकारल्या, परंतु कारगर इनिंग प्रस्थापित केला, सामन्याला विजय करून दिला. अप्रतिम खेळ बैटिंग करना संघ. अपने साथ मैच में कभी भी कुछ भी अच्छा हो सकता है. निचले बल्लेबाजों के बल्ले से भी छक्का हो सकता है, आणि खाली आलेल्या बॅटरने सुद्धा षटकार लगावलाय. चला दोन्ही संघाने हँडशेक करून घ्यायचं. असतं आंदोलन तेवढंच मैदानाच्या बाहेर यायचं आहे. हार्डलक विजयजी पागदरे, राजकुमार तामोरे आणि कॉंग्रॅच्युलेशन्स इलियास 11 संघाचे संगमाल इलियास पठाण, असीम उछाले, खूप खूप अभिनंदन. आणि आई जीवदानी 11 विरार, आई जीवदानी 11 विरार संघाचे संगणक प्रशांत तुम्हाला आपण लगेच टॉस साठी यायचंय, आणि इलियास 11 बोईसर संघाचे संगणक आपण सुद्धा टॉस साठी यायचंय. बघा पहिले आपण टॉस करणार आहोत, त्यानंतर मॅन ऑफ द मॅच, आणि त्यानंतर ब्रेक असणार आहे. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. जोडलेली